श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 22 ऑगस्ट वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत श्रावण अमावस्या. या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी पोळा साजरा करत असल्यामुळे बैलांची सुद्धा पूजा केली जाते. त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते. तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते आणि म्हणून याला मातृदिन असे सुद्धा म्हणतात. पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी या पिठोरी अमावस्येला प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात, जे आपण प्रत्येक अमावस्येला करत नाही, परंतु पिठोरी अमावस्येला हे आवर्जून केले जातात. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज शुक्रवार पिठोरी अमावस्येला संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. तर असा हा दिवा संध्याकाळी मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजल्यानंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आज या अमावस्येचा प्रारंभ म्हणजेच पिठोरी अमावस्येचा प्रारंभ आज शुक्रवारी दुपारी 11:55 होणार आहेत आणि समाप्ती उद्या 23 ऑगस्टला सकाळी 11:35 समाप्त होणार आहेत. आणि म्हणून ही पिठोरी अमावस्या जी आहे तर ती 2 दिवस साजरी केली जाणार आहेत. उद्या जी अमावस्या तिथी असणार आहे तर तिला शनी अमावस्या म्हणून ओळखले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या देखील म्हटली जाते. आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु संध्याकाळी आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो, तुळशीपाशी दिवा लावत असतो, तर या दिवे लागण्याच्याच वेळेला तुम्ही हा उपाय जर केला तर अतिशय उत्तम. जर नाही या वेळेमध्ये शक्य झालं तर मग तुम्ही रात्री 12पर्यंत केला तरीही चालेल. तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुमची मुलं ही बाहेर गावी शिकायला असेल तरीसुद्धा तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचाच आहे. कारण व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय फक्त आपण पिठोरी अमावस्येलाच करू शकतो आणि पिठोरी अमावस्या ही वर्षातून फक्त एकदाच येते. म्हणून हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जरी या दिवशी तुम्ही व्रत नसेल केलं तरीही चालेल, परंतु हा उपाय नक्की करा. कारण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा 100% प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होतील. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, सतत किरकिर करतात, हट्टीपणा करतात किंवा चिडचिड करतात किंवा सतत आजारी पडत असेल किंवा मुलांना सतत बाहेरच्या व्यक्तींची नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये मोठी मुलं आहेत, शिक्षण घेत आहे, शाळेत जात आहे, परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा त्या मुलांनासुद्धा नजरदोष लागत असेल. आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही, आई वडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन आणि जास्त लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात. तसेच उद्योग व्यवसाय करणारी तुमची मुलं असेल किंवा नोकरी करणारी मुलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत। गव्हाचं कणिक मळायचं आहे, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, फक्त तुम्हाला थोडंसं तूप आणि हळद घालायचे आहेत आणि त्याची कणिक तयार करून तुम्हाला 5 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत। तुम्ही हे दिवे उकडून घेतले तरीही चालेल किंवा फक्त कणिक मळून तुम्ही दिवे तयार केले तरीही चालेल। कणकेचेच दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत। ताई वेळ नाही, मग आम्ही मातीचे दिवे घेतले तर चालेल का? तर पहा, पिठोरी अमावस्या म्हणजे पीठ या शब्दापासून पिठोरी हा शब्द निर्माण झालेला आहे आणि या दिवशी पिठापासून बनवलेल्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी पिठापासून 64 योगिनींची मूर्ती तयार करून त्यांचे पूजन केले जाते आणि म्हणून या दिवशी पिठाचेच दिवे आपल्याला बनवायचे आहेत। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। मोहरीचं, तिळाचं किंवा जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे। तूप तुम्हाला घालायचं नाही। आणि यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यात दुहेरी कापसाची वात लावायची आहे, सिंगल वात लावायची नाही। दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक असतं। यानंतर हे 5ही दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत। प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2-2 अखंड तांदूळ टाकायचे आहेत। अखंड टाका, कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका। प्रत्येक दिव्यात तुम्हाला प्रत्येकी 2 अखंड तांदूळ टाकायचे आहेत। यानंतर आपल्या देवघरासमोरच आपल्याला एक पाट ठेवायचा आहे किंवा आसन ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्या मुलांना तुम्हाला बसवायचं आहे। यानंतर हे दिव्यांचा ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण औक्षण करतो त्या प्रकारे तुम्हाला 3 वेळा किंवा 5 वेळा हे ताट जे आहे तर ते ववाळून घ्यायचं आहे। म्हणजेच या दिव्याने तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही मुलांचं औक्षण करत असणार आहे तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ दे, माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होऊ दे, मुलांची भरभरून प्रगती होऊ दे, त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे, असं तुम्हाला म्हणत हे औक्षण जे आहे तर ते करायचं आहे। आता घरात 2 मुलं आहेत तर एक मुलाचं औक्षण करून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या मुलाला तिथे बसवायचं आहे आणि त्याच दिव्याने पुन्हा दुसऱ्या मुलाचं औक्षण करायचं आहे। प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायची गरज नाही, 5च दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि दोन्ही मुलांना त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। यानंतर काय करायचं, त्यातील एक दिवा उचलायचा आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा। यानंतर दुसरा दिवा हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। यानंतर तिसरा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे आणि चौथा दिवा जो आहे तर तो तुम्हाला दक्षिणेकडे तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा असणार आहे तर दक्षिण दिशेला त्या दिव्याची वातील अशा पद्धतीने दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे। आणि जो 5वा दिवा असणार आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच जी ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावायचा आहे। ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्याने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते, तसेच आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात। तसेच दक्षिणी ही पूर्वजांची दिशा मानली जाते आणि त्या दिशेला आपण हा दिवा लावला तर पूर्वज आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत असतात। जर आपण पूर्वजांसाठी हा दिवा लावला तर आपल्या वंशाची वृद्धी होत असते आणि म्हणून हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे। तुळशीपाशी दिवा लावल्याने आपल्या मुलाबाळांची प्रगती होते, घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आणि देवघरामध्ये दिवा लावल्याने सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न राहतात आणि मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा लावल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। कारण या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये फिरत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तिथे लावायचा आहे। आणि जेव्हा असे 5 दिवे आपण या 5 ठिकाणी लावतो तेव्हा आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते, मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय आज पिठोरी अमावस्येला आवर्जून करायचा आहे। अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा, तुम्ही करून पहा, याचा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल। घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला कोणताही उपाय आणि सेवाही करता येणार नाही। स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर घरातला पुरुष किंवा
मोठी मुलं असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग काय करायचं, मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोला तुम्हाला दिव्याने ओवाळायचा आहेत किंवा 4 दिशेला तुम्हाला या दिव्याने ओवाळायचं आहेत आणि अशा पद्धतीने हे दिवे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.